इकडे अयोध्येत पार पडलेल्या रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये गोविंदगिरी महाराजांनी केलेल्या एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय। रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी 11 दिवसांचं व्रत सांभाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवरायांशी केली। त्यासोबतच समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते असंही ते म्हणाले। तर श्रीमंत योगी असा उल्लेख करत त्यांनी मोदींबाबत आणि शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरती आता आक्षेप घेण्यात येतोय। मुझे इस परंपरा को देखते हुए केवल एक राजा याद आता है जिसमें यह सब कुछ था, और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज। छत्रपति शिवाजी महाराज। मित्रों, लोगों को पता नहीं है शायद, वे स्वयं जब मल्लिकार्जुन के दर्शन के लिए श्रीशैलम के ऊपर गए, 3 दिन का उपवास किया, 3 दिन शिव मंदिर में रहे, और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है, मुझे संन्यास लेना है, मैं शिव जी की आराधना के लिए जन्मा हूं, मुझे संन्यास लेना है, मुझे वापस मत ले जाइए। इतिहास का वो बड़ा विलक्षण प्रसंग है। उस प्रसंग में उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है। ज्यांनी शिवाजी महाराजांचा वास्तविक इतिहास बनवण्याचा प्रयत्न केला त्याचा सत्यानाश झाला। मी महाराजांबद्दल नाही, गोविंदगिरी महाराजांबद्दल बोलणार। वो प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आणि यांची तुलना समजा त्यांच्याबरोबर केली जात असेल, त्याचं XYZचं नाव तुम्ही घेतलं, कधीच तुलना होऊ शकत नाही, कधीच तुलना होऊ शकत नाही। आणि शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, रयतेचे राजे राहतील आणि आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आहे, ते आमचे दैवत आहे। आणि मी मलाही सांगितलं की त्यांचं नेहमी सत्यानाशच झालेलं आहे। दरम्यान या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी सुद्धा निशाणा साधलेला आहे। पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान अजिबात नाही, तेव्हा नाही। जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहू शकलं नसतं। आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून, आणि म्हणूनच